आपल्याबरोबर ॲडव्होकेट प्रशांत आशा वसंत जाधव सर आहे, दहशत संघटनेचे अध्यक्ष. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे आमरण उपोषणाबद्दल. सर, हे जे आमरण उपोषण आहे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे? सर्वात प्रथम सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. प्रश्न असा आहे सर्वात आधी की हेच आंदोलन राहुलजी हुमरे साहेब यांनी 7 ते 8 महिन्याआधी सुद्धा याच विषयांवर केलं होतं. आज त्याच्यामध्ये काही ॲडिशनल विषय पण आलेले आहेत आणि याच विषयांवर उपायुक्त जे होते त्यांना सुद्धा आपण भेटलो होतो. 2 दिवस त्यावेळेस सुद्धा 2 ते 3 दिवस साहेबांनी आमरण उपोषण केलं होतं. त्यावेळेस त्यांची तब्येत हालाकीची झाली होती आणि त्यावेळेस तातडीने त्यांनी बैठक बोलवली आणि त्यांना रिक्वेस्ट केली की यावेळेस तुम्ही ते आंदोलन मागे घ्या. आम्ही काही दिवसातच, एक 15 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्येच जो पण काही याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करू आणि योग्य ती कारवाई ही लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर करूया असं त्यांनी आश्वासन दिलं. हे दिल्याच्या नंतर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, महानगरपालिकेवर विश्वास ठेवला, उपायुक्तांवर विश्वास ठेवला, कारण आयुक्तांची भेट आपण मागितली होती. पण त्यावेळेस सुद्धा आयुक्त जे गोयल होते त्यावेळेस त्यांनी तेव्हा सुद्धा आमच्यासोबत भेट नाकारली होती आणि उपायुक्तांना आपल्याला भेटायला सांगितलं होतं. पण आपण त्यांचं सुद्धा एक रिस्पेक्ट ठेवून त्यांना भेटलो. प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यावेळेस आपण ते आंदोलन मागे घेतलं. 1 महिना थांबलो, 2 महिना थांबलो. त्यानंतर साहेबांनी परत सतत पत्रव्यवहार परत चालू केले आणि परत त्यांनी आश्वासनच दिले. शेवटी मुद्दा FIR पर्यंत गेला, पूर्ण पोलीस स्टेशनपर्यंत गेला. तिथं अर्ज दिलेले आहेत, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. पण अजून ना पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते, ना महानगरपालिका कारवाई करते. तर याच्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे दिसतंय की याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झालेले आहेत का तुमच्यासोबत, जे तुम्ही सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय आणि हा किती दिवस तुम्ही चालू ठेवणार आहे. आता 3रा दिवस आहे, हुमरे साहेब इथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते रास्त आहेत. तुम्ही जर पाहिलं की जे अनधिकृत बांधकाम जे आहे, एखादा व्यक्ती जेव्हा न्यूज पेपरवर बॅनरवर जेव्हा टाकतो त्यावेळेस त्याच्याकडे ते RTIच्या माध्यमातून महानगरपालिकेनेच स्वतः ते पेपर दिलेले आहेत की हे अनधिकृत बांधकाम आहे. जर तुम्ही स्वतः ते अनधिकृत बांधकाम जर म्हणताय तर तुम्ही पाड्याला त्याच्यावर दिरंगाई का करतायत, हा आमचा थेट त्यांना सवाल आहे. दुसरं की त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा जो आहे, त्याच्यामध्ये त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये, ज्या संस्थेमध्ये, पीस वेलफेअर सोसायटीमध्ये एक व्यक्ती जो 9वी पण शिकलेला आहे की नाही माहिती नाही, त्याच्यावर त्याला तिथं आता रिटायर झालाय. तो रिटायर झाला. त्याच्यामध्ये त्यांनी 25 ते 30 वर्ष काम केलेलं आहे. 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपये पगार त्यांनी त्याच्यामध्ये 9वीच्या बेसिसवर मिळवलेला आहे आणि ते पोझिशनवर जो बसलेला होता त्या पोझिशनवर जी डिग्री लागते ती सुद्धा त्याच्याकडे अवेलेबल नव्हती. तरीही सुद्धा ती डिग्री त्यांनी मिळवली. त्या पोझिशनवर तो बसला. तो कुठल्या पोझिशनवर बसला? मग ते प्रशासन जे आहे, शाळा प्रशासन जे आहे ते असा बोंगाळा कारभार करते का? आणि त्याच्यामध्ये जे पालक आहेत किंवा ते विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा तो त्रास होतोय. बरेच मुद्दे आहेत ईस्ट वेलफेअर सोसायटीचे, बरेच मुद्दे आहेत. बरेच पालक, बरेच शिक्षक सुद्धा आमच्याकडे येतात की त्यांच्या तक्रारी आहेत, त्यांचा योग्य तो त्यांचा सॅलरी मिळत नाही किंवा काय. तर मग जे तुमचे इंटरेस्टेड जे लोक आहेत त्यांनाच तुम्ही अशा पद्धती इलिगल पद्धतीने तुम्ही बसवता. हेच आमचे प्रशासनाला प्रश्न आहेत आणि बाकीचे ते सगळे जे त्यांनी जे प्रश्न तिथे मांडलेले आहेत ते सगळे रास्त आहेत. तर मग एवढं सगळं लिगली या पद्धतीने जर जाऊ शकतं प्रशासन, पोलीस FIR जर घेऊ शकतात, तर हे का घेत नाहीत अजून, हा आम्हाला त्यांना प्रश्न आहे. मग जर हे घेत नसतील तर या आयुक्तांवरच आणि पोलिसांवरच का कारवाई होऊ नये अशा पद्धतीचं आम्ही वरिष्ठांकडे, कलेक्टर ऑफिसकडे आणि कोर्टामध्ये सुद्धा आम्ही या पद्धतीनं प्रश्न तिथे उपस्थित करणार आहोत आणि यांच्यावर त्या पद्धतीने कारवाई ची मागणी करणार आहोत. का? कारण तुम्ही हे जे सगळे इलिगल गोष्टी चाललेल्या आहेत हे तुमच्या समोर आहेत, तुमच्या दालनामध्ये आहेत आणि तरी तुम्ही त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाहीत. म्हणजे तुम्ही सगळे एकच माळेचे मणी आहात, असं आमचा त्यांच्यावर सवाल आहे. ह्याच्यानंतर सुद्धा मागे त्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस सुद्धा सर्वजण इथे उपस्थित होते. सर्व समाजाने त्यांना, जे जागरूक नागरिक आहेत त्या सगळ्यांनी त्यांना त्या पद्धतीची साथ दिली. यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना साथ देणार आणि खंबीरपणे पूर्ण वकील त्यांच्यासोबत आम्ही उभे आहोत. याच्यानंतरची लढाई किंवा आता सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि कायदेशीर जी पण काही त्यांना मदत लागेल ते आम्ही फ्रीमध्ये त्यांच्यासोबत लढायला तयार आहोत. धन्यवाद सर.